हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSA सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपला सेक्शन नंबर 2 जो आहे ॲरे हा कन्सेप्ट चालू आहे. तर याच्यामध्ये आज आपण 11वा टॉपिक बघणार आहोत. ॲरे ऑपरेशन्स आपण चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये ॲरे इन्सर्शन कसं करतात ते आपण शिकणार आहोत. तर ॲरे इन्सर्शनमध्ये आपण जेव्हा आपण ॲरेमध्ये एलिमेंट हा एंडला कसा इन्सर्ट करतो त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे. ॲरे इन्सर्शन ॲट अ एंड. तर तुमचे जेवढे पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे प्लेसमेंटची तयारी करत असतील किंवा DSA शिकायचं असेल किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट असतील त्यांना मदत होईल. तर ॲरे ऑपरेशनमध्ये ॲरे इन्सर्शन ॲट एंड याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲरे इन्सर्शन ॲट एंड मीन्स ॲडिंग अ न्यू एलिमेंट आफ्टर द लास्ट एलिमेंट ऑफ ॲन ॲरे. तर आपल्याकडे एक ॲरे असतो आणि ॲरेमध्ये खूप साऱ्या व्हॅल्यूज आपण कॉमाने सेपरेट करून स्टोअर केलेल्या असतात. तर लास्टचा जो पण एलिमेंट असेल तुमचा, त्या लास्टच्या एलिमेंट नंतर आपण काय करत असतो, इथे एक एलिमेंट इन्सर्शन करत असतो. म्हणजेच ॲरे एंडला काय करत असतो, आपण तिथे एलिमेंट इन्सर्ट करत असतो. त्यालाच ॲरे इन्सर्शन ॲट द एंड असं आपण बोलतो. तर सिम्पलमध्ये बघायचं झालं तर इन्सर्शन ॲट एंड म्हणजेच काय, ॲडिंग अ न्यू एलिमेंट ॲट द लास्ट पोझिशन ऑफ ॲन ॲरे. तर लास्ट पोझिशनला आपण काय करत असतो, एक एलिमेंट तिथे न्यू एलिमेंट ॲड करत असतो. त्यालाच आपण काय बोलतो, एंडिंगला काय करायचं, इन्सर्शन करायचं. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता, एक्झाम्पलमध्ये एक ॲरे घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज आहेत 10, 20, 30 आणि 40. तर त्याच्यामध्ये आपल्याला 50ला तिथे एंडला काय करायचं आहे, या ॲरेमध्ये इथे एंडिंगला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे. तर बिफोर ॲरे कसा राहील तुमचा, असा राहील. त्याच्यात चारच एलिमेंट असतील. त्यानंतर जेव्हा आपण इन्सर्शन करेल त्याच्यानंतर लास्टचा एलिमेंट कोण असेल, 50 असेल, जो आपण इन्सर्ट केला आहे तो असेल. न्यू एलिमेंट 50 बिकम्स द लास्ट एलिमेंट. जो पण न्यू एलिमेंट आपण लास्टला इन्सर्ट केला आहे तोच आपला काय होईल, तिथे लास्ट एलिमेंट होईल ॲरेचा. तर अशा प्रकारे याची डेफिनेशन वगैरे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर काय इन्सर्शन करायचं आपण, आणि हे का इझी असतं तुमच्या एंडला इन्सर्शन करायचं. व्हेन वी इन्सर्ट ॲट अ एलिमेंट ॲट द एंड, जेव्हा आपण एंडिंगला इन्सर्ट करत असतो एखादा एलिमेंट, देअर इज अ नो नीड टू शिफ्ट द एक्झिस्टिंग एलिमेंट्स. तर त्याच्यामध्ये आपण कोणतीही शिफ्टिंग नसतो करत. तुमचे जे पण बाकीचे एलिमेंट्स असतील ॲरेचे त्याच्यामध्ये कोणतीही शिफ्टिंग इथे होत नाही. तर मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण बघितलं होतं, इन्सर्शनमध्ये आपण काय केलेलं होतं, स्टार्टिंगला जर आपल्याला एलिमेंट एखादा ॲड करायचा असेल तर तिथे आपण काय करत असतो, एलिमेंट ॲड करायसाठी काय करतो, बाकीचे एलिमेंट जे आहेत ते राईट शिफ्ट करतो आपण 1 1 ने. तर अशा प्रकारे तिथे आपण काय करत असतो, एलिमेंट्सची शिफ्टिंग करत असतो. पण आता आपण काय करत आहे, तुमच्या ॲरेच्या एंडिंगला काय करत आहे, तिथं इन्सर्शन करत आहे. तर एक्झाम्पलमध्ये बघायचं झालं तर बिफोर कसा असतो तुमचा ॲरे, तर त्याच्यामध्ये काय असतं, 10, 20 आणि 30 आणि 40 असे एलिमेंट्स आपण काय केलेले आहेत, तिथे स्टोअर केलेले आहेत. नो एलिमेंट नीड टू मूव्ह, याच्यामध्ये कोणतीही मूव्हमेंट करायची गरज नाही आहे. आपल्या एलिमेंटसाठी कोणताही शिफ्टिंग करायची गरज नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, 50 इन्सर्ट करायचं आहे. तर काय करणार आपण, लास्टचा जो पण असेल एलिमेंट त्याच्यानंतर काय करेल, आपण तिथे इन्सर्शन करेल. कम्पेअर दिस विथ इन्सर्शन ॲट द बिगिनिंग. आता बिगिनिंगसोबत आपण कसं इन्सर्शन केलं होतं त्याच्यासोबत जर आपण याचं कम्पॅरिझन केलं तर आपल्याला काय करायचं आहे, समजा या ॲरेमध्ये काय करायचं आहे, 5ला इन्सर्ट करायचं आहे ॲट द बिगिनिंग. तर बिगिनिंगसाठी जर आपण इथे ॲड करत असतो 5ला, तर आपल्याला काय करावं लागेल, सगळे जे एलिमेंट आहेत तुमचे ते काय करावं लागेल, 1 1 ने इकडे शिफ्टिंग करावं लागेल. तर एलिमेंट शिफ्ट काय करतो आपण, राईटला. तर त्याच्यासाठी आपण जेव्हा आपण बिगिनिंगला इन्सर्ट करत असतो एलिमेंटला तेव्हा आपल्याला शिफ्टिंग करावं लागते. आणि जेव्हा आपण एंडिंगला आपण तिथे इन्सर्ट करतो तुमच्या एलिमेंटला तेव्हा कोणतीही शिफ्टिंग आपल्याला लागत नाही. म्हणून हे काय आहे, इझी आहे तुमच्या एंडिंगला इन्सर्शन करायचं. देअरफॉर इन्सर्शन ॲट द एंड इज जनरली मच मोर इफिशियंट, आणि हे इफिशियंट पण आपल्याला जातं कारण हे इझी जातं आपल्याला. त्यानंतर याची मेथड कोणती आहे, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्याची मेथड कोणती होती. जेव्हा आपण बिगिनिंगला तुमचा एलिमेंट तिथे इन्सर्ट करत असतो त्याच्यामध्ये आपण इन्सर्ट हा मेथड यूज करतो. त्यानंतर आपल्याला जर एंडिंगला जर आपल्याला एलिमेंट तिथे तुमचा इन्सर्ट करायचा असेल तर आपण अपेंड मेथड ही यूज करतो. तर अपेंड मेथड तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला जर एंडिंगला एखादा एलिमेंट जर तुम्हाला तिथे पायथॉन ॲरेमध्ये ॲड करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, अपेंड मेथड तिथे यूज करावी लागेल. तर याचा सिंटॅक्स काय आहे, सिंपल ॲरे, त्यानंतर डॉट अपेंड जी मेथड आहे आपली अपेंड मेथड, आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू देणार कोणता एलिमेंट आपल्याला तिथे अपेंड करायचा आहे किंवा ॲड करायचा आहे.
तर फॉर एक्झाम्पलमध्ये समजा याचा सिंटॅक्स असा होईल की ॲरेचं तुमचं नेम इथे, त्यानंतर डॉट अपेंड करत आहोत आपण 50ला काय ॲट द एंड ऑफ अ ॲरे. तर तुमचा जो पण ॲरे असेल त्याच्या एंडिंगला काय करत आहोत आपण इथे 50ला ॲड करत आहोत. तर हाच त्याचा मिनिंग होतो. तर असा याचा एकदम सिंपल सिंटॅक्स आहे जो तुम्ही पायथॉनमध्ये यूज करत असता. त्यानंतर प्रोग्राम बघायचा झाला तर पायथॉनचा प्रोग्राम आहे इन्सर्शन ॲट द एंडसाठी. तर इथे आपण एक ॲरे क्रिएट केला आहे, त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज इथे स्टोअर केलेले आहेत. तर ओरिजिनल ॲरे आधी आपल्याला प्रिंट करायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण प्रिंट ओरिजिनल ॲरे आणि त्या ॲरेला काय करणार इथे डिक्लेअर करणार. तर ही जी कमांड आहे ही कमांड काय करेल आपल्याला ओरिजिनल ॲरे जो आहे तुमचा तो आउटपुटमध्ये प्रिंट करून देईल. तर इथे तुम्ही बघू शकता ओरिजिनल ॲरे आणि तो ॲरे आपल्याला इथे भेटलेला आहे. त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आपल्याला 50ला ॲट द एंड. तर एंडिंगला काय करायचं आहे ते समजा आपल्याला 50ला ॲड करायचं आहे. तर तुम्ही काय करणार ॲरे घेणार, त्यानंतर डॉट अपेंड नंतर 50. तर 50 काय होणार तुमचा या ॲरेमध्ये लास्टला तिथे इन्सर्ट होणार. तर प्रिंट करणार आपण याला, प्रिंट नंतर काय करणार आफ्टर इन्सर्शन आणि ॲरेला इथं देणार. तर त्यानंतर ही लाईन काय प्रिंट करेल इथे आफ्टर इन्सर्शन आणि त्यानंतर इथे 50ला ॲड करून काय करणार प्रिंट करणार. तर हा झाला अपेंड मेथड. ॲट द एंड तुम्ही काय करत असता एलिमेंट तिथे ॲड करत असता. हेच तुम्ही VS कोडमध्ये जाऊन रन पण करू शकता याला. तर काय करायचं आहे सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे हा प्रोग्राम घ्यायचा आहे आणि हा प्रोग्राम काय करायचा आहे कॉपी करायचा आहे आणि सिम्पली जायचं आहे VS कोडमध्ये. तर VS कोडमध्ये आल्यानंतर आपण जो मागचा प्रोग्राम बघितला होता मागच्या व्हिडिओमध्ये इन्सर्शन ॲट द स्टार्ट, त्याच फाईलमध्ये मी काय करतोय आपला हा प्रोग्राम जो आहे हा पेस्ट करतोय. तर इथं पेस्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की ही जी आहे ही कमांड आहे हॅशटॅगने. त्यानंतर इथे ॲरे क्रिएट केला आहे आपण आणि ॲरेमध्ये 4 एलिमेंट आहे. तर ते 4 एलिमेंट आपल्याला हा जो ॲरे आहे हा प्रिंट करायचा आहे. तर आपण इथे काय करणार ओरिजिनल ॲरे प्रिंट करणार आणि ॲरे इथे डिक्लेअर करणार. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कमेंट दिलेली आहे परत एक, त्याच्यामध्ये काय करतोय आपण ॲट द एंडला या ॲरेच्या एंडिंगला काय करत आहे 50ला तिथे इन्सर्ट करत आहे, ॲड करत आहे. तर आपण काय करणार ॲरे घेणार, ॲरे नेम, त्यानंतर डॉट अपेंड ही मेथड घेणार आणि ब्रॅकेटमध्ये काय करणार जो पण एलिमेंट आपल्याला ॲड करायचा आहे तो एलिमेंट आपण इथे ब्रॅकेटमध्ये देणार. तर 50ला ॲड करायचं आहे म्हणून आपण 50 दिलेलं आहे. त्यानंतर सिम्पली प्रिंट करायचं आहे आपल्याला आफ्टर इन्सर्शन. त्यानंतर काय करायचं तो जो ॲरे आहे तो काय करायचा आहे प्रिंट होईल. तर अशा प्रकारे आपण इथे कोड लिहिलेला आहे VS कोडमध्ये. त्यानंतर सिम्पली इथे जाऊन काय करायचं आहे तुम्हाला रन करायचं आहे प्रोग्रामला. तर रन केल्यानंतर टर्मिनलमध्ये तुम्हाला इथे आउटपुट त्याचा दिसेल. सगळ्यात पहिले काय होईल ओरिजिनल ॲरे जो आहे तुमचा तो तुम्हाला इथे प्रिंट झालेला दिसेल आणि त्यानंतर आफ्टर इन्सर्शन नंतर काय केलेलं आहे आपण इथे 50 ॲड केलेलं आहे तुमच्या ओरिजिनल ॲरेमध्ये. तर अशा प्रकारे हे काय करतं वर्क करतं तुमचं इन्सर्शन ॲट द बिगिनिंग आणि एंड. तर यानंतर बघायचं झालं तर यानंतरचा कन्सेप्ट काय येतो प्रोग्राम नंतर टाईम कॉम्प्लेक्सिटी. तर आता याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय असेल, टाईम कॉम्प्लेक्सिटी बघायची झाली तर इन्सर्शन ॲट द एंड म्हणजेच काय आपला जो ॲरे आहे त्याच्यामध्ये आपण एक एलिमेंट इथे 50 ॲड करत आहे तुमच्या लास्टला. तर याच्यामध्ये कोणतीही शिफ्टिंग नसते म्हणून काय असतं इझी जाते ही जी मेथड आहे एकदम इझी जाते. तर इथे काय करत असतो आपण इन्सर्शन ॲट द एंड इज जनरली मच फास्टर दॅन इन्सर्शन ॲट द बिगिनिंग. तर बिगिनिंगमध्ये जर आपल्याला जर एलिमेंट तिथे ॲड करायचा असेल तर काय करतो आपण सगळे जे एलिमेंट आहे तुमचे ते शिफ्ट करावे लागतात 1 बाय 1ने. तर याच्यामध्ये खूप सारा टाईम जातो म्हणून तिथे तुम्ही काय करत असता जेवढे एलिमेंट तुम्हाला ॲड करायचे असतात तेवढेच तुम्हाला शिफ्टिंग पण करावं लागते म्हणून तिथे टाईम कॉम्प्लेक्सिटी तुमची O आणि N येते. पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे सिम्पली लास्टला काय करायचं आहे ॲड करायचं असतं तुमच्या एलिमेंटला, तिथे कोणतीही शिफ्टिंग वगैरे नसती होत. तर हे काय असतं खूप फास्ट होऊन जातं म्हणजेच काय याची टाईम कॉम्प्लेक्सिटी काय राहील 1 राहील 0 1. तर अशा प्रकारे याची टाईम कॉम्प्लेक्सिटी पण फास्ट राहते. तर हे झालं पूर्ण कन्सेप्ट तुमचा. ॲट द एंडला काय करतो आपण इन्सर्शन करतो. तर इन्सर्शन ऑपरेशनचे 3 टाईप आहे ॲट द बिगिनिंग, ॲट द एंडिंग आणि अजून एक आहे जो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर या सिरीजला फॉलो करा, पूर्ण व्हिडिओज 1 बाय 1 तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये खूप सिम्पल वेने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका आणि नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली असेल, ती ग्रुपची लिंक तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. आणि बॅकग्राऊंडला थोडासा आवाज आहे तर त्याचा तुम्ही इग्नोर करू शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, नवे कन्सेप्ट शिकूयात. धन्यवाद मित्रांनो.